हॅलो गाईज, वेलकम टू पेडी लर्निंग. गाईज, NTUG नेट आणि MS सेट या दोनही एक्झामसाठी कॉमर्स सब्जेक्टसाठी आपण पूर्णपणे MCQ सिरीज सुरू केलेली आहे. या MCQ सिरीजमध्ये आपण कॉमर्सचा 2017चा MS सेटचा क्वेश्चन पेपर कव्हर करत आहोत. यामध्ये क्वेश्चन पेपर सेकंड आपण ऑलरेडी डिस्कशन केलेला आहे. क्वेश्चन पेपर थर्ड आपण डिस्कशन करत आहोत आणि यामधील 35 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत. बाकीच्या क्वेश्चनला आपण आज सुरू करत आहोत. तर गाईज, आजच्या लेसनला सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो, या चॅनलवर आपण जर्नल नॉलेजची एक सिरीज सुरू करणार आहे सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून. ती देखील मराठीमध्येच तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. इंटरेस्टेड असाल तर ते देखील पाहू शकता. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 36 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग सेक्टर डज नॉट कम अंडर द प्रिव्ह्यू ऑफ IDB फॉर टर्म इन लेंडिंग. ठीक आहे, म्हणजे IDB म्हणजे काय, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. या अंडर कुठलं क्षेत्र येत नाही ते विचारलं आहे. डिफेन्स इक्विपमेंट हे क्षेत्र येत नाही. ठीक आहे, बाकी इन्फॉर्मेटिक म्हणजे माहिती देणे वगैरे ते क्षेत्र येतं. हेल्थ केअर देखील येतं आणि स्टोअर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, ठीक आहे, हे क्षेत्र देखील येतं. फक्त डिफेन्स इक्विपमेंट हे क्षेत्र IDB मध्ये येत नाही. लक्षात ठेवा, आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे, कारण ते विचारलं आहे नॉट. ठीक आहे, नॉट कम म्हणजे कुठलं क्षेत्र येत नाही. तर डिफेन्स हे क्षेत्र येत नाही, बाकी तीनही क्षेत्र येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल दोज फायनान्शियल रिसोर्सेस अँड फॅसिलिटीज विच आर अवेलेबल टू मॉनिटरी अथॉरिटीज ऑफ कंट्रीज फॉर सॉल्विंग देअर इंटरनॅशनल डिसबर्समेंट आर कॉल. तर त्याला काय म्हणतो आपण बेसिकली, इंटरनॅशनल लिक्विडिटी. म्हणजे आपलं फॉर एक्झाम्पल एखाद्या देशाची चलन आहे, ठीक आहे, ते देशांचं चलन जर आपल्याला कमी पडत असेल तर आपण दुसऱ्याकडून त्या सुविधा घेत असतो, त्याला आपण बेसिकली म्हणतो इंटरनॅशनल लिक्विडिटी. लिक्विडिटी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे. तर मिनिंग आहे, फक्त इथं इंटरनॅशनल शब्द आहे. कारण का, तर आपण फॉरेनचा, ठीक आहे, विविध फॉरेन कंट्रीचा काय करतो, विचार करतो, म्हणून इंटरनॅशनल शब्द वापरलाय. बाकी बेसिकली लिक्विडिटीचीच ही टर्म आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 38 नंबरचा क्वेश्चन. स्पेशल ड्रॉइंग राईट याला आपण म्हणतो SDR. ठीक आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट इश्यूड बाय IMF आर द कंपोनंट ऑफ. हे पण लक्षात ठेवा, IMF कडून काय झालेलं आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट हा जो आपण म्हणू शकतो जी टर्म आहे ती आलेली. ठीक आहे, बेसिकली तर क्वेश्चन असा यायला था की स्पेशल ड्रॉइंग राईट हे कोणाचं म्हणजे कोणाची फॅसिलिटी, बेसिकली IMFची, वर्ल्ड बँकची, IDBची का स्टेटबीची. तर लक्षात ठेवा IMFची इथून पण क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर ही फॅसिलिटी IMFने दिलेली, तर कंपोनंट कशाचा आहे, तर इंटरनॅशनल लिक्विडिटीचंच आहे. म्हणजे इथे काय असतं, एखाद्या कंट्रीला जर फायनान्स कमी पडला तर त्या अंडर द स्पेशल ड्रॉइंग राईट या ऍक्ट मार्फत काय करतात, पैसे घेऊ शकतात. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर बीच, एक मिनिट, ऑप्शन नंबर बीच हा राईट आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल लिक्विडिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 39 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू विथ द रेफरन्स ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTO. या संदर्भात कुठलं सेंटेन्स हे ट्रू नाही हे विचारलं आहे. तर फर्स्ट आहे, इट इज अन ऑर्गनायझेशन. येस, वर्ल्ड ट्रेड शब्द त्याचे ऑर्गनायझेशन, हो म्हणजे ऑर्गनायझेशन, हे ऑर्गनायझेशन आहे. ऑप्शन ए आपला राईट आहे. बी काय म्हणतोय, इट इज परमनंट इन नेचर. येस, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे परमनंट इन नेचर आहे. नेक्स्ट आहे, इट हॅज डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम. नाही, असं काही नाही, हे डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझमचं नाही आहे, कारण हे काय फक्त गुड्स आहेत ना, गुड्स त्याच्याशी डील करतं. म्हणजे ऑप्शन नंबर डी तो सांगितला आहे, इट डील विथ ओनली ट्रेड इन गुड्स. येस, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करतं, फक्त ट्रेडमध्ये काय करतात, म्हणजे गुड्समध्ये काय करतात, ट्रेड करतात. तर आपला ऑप्शन नंबर डी पण राईट आहे. चुकीचा कोणता आहे, तर ऑप्शन नंबर सी हा चुकीचा आहे. ठीक आहे, हे डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम नाही आहे बेसिकली. नेक्स्ट क्वेश्चन, एक सेकंद. विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू विथ द रेफरन्स ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, ही परमिट इन नेचर म्हणजे परमनंट नेचर आहे. ठीक आहे, ही डील ओनली ट्रेड इन गुड्स. येस, गुड्समध्ये ट्रेड करतं, पण इथं शब्द एक आला आहे पहा, ओनली. आणि तुम्हाला सांगितलं तर 90% जर ओनली शब्द आला ना तर ते ऑप्शन हे आपलं रॉंग असतं. म्हणजेच आता या क्वेश्चनचा आन्सर काय होईल, राईट, कारण विचारले नॉट ट्रू, तर नॉट ट्रू ही डी आहे. ठीक आहे, तुम्हाला आधी पण सांगितलं मी, ज्यावेळेस ओनली ऑलवेज हे शब्द दिसतील त्यावेळेस 99% केसमध्ये तेच आपलं आन्सर राईट असतं. तर इथं ऑप्शन सी काय म्हणलं, इट हॅज डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम. येस, थोड्याफार प्रमाणात डिस्प्यूट सेटलमेंट पण करतात कंट्रीमधलं ते, पण त्यांचं ते आपण म्हणू शकतो मेन एम नाही आहे. ठीक आहे, मेन एम त्यांचं वेगळं आहे बेसिकली. पण ऑप्शन नंबर आपला सी पण राईट आहे, पण याचं ऑप्शन नंबर डी हे चुकीचे येईल, म्हणजे नॉट ट्रू हे डी होईल. कारण का, तरी तर म्हणलंय काय, ओनली ट्रेड इन गुड्स, फक्त गुड्समध्येच ट्रेड करतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, काही वेळेस ते सर्व्हिसमध्ये पण ट्रेड करतात. आणि तुम्हाला मी दोनदा सांगितलं त्या आधी पण, ओनली ऑलवेज शब्द आले का 99% मध्ये आपला आन्सर तेच असतं. ठीक आहे, इथे आपला ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एवढं करेक्शन करून घ्या, आधी मी थोडंसं वेगळं सांगितलं होतं.
दी आसियान डेव्हलपमेंट बँक म्हणजे ADB म्हणतो आपण याला. इज हे काय आहे तर रिजनल फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे बेसिकली. ठीक आहे, आशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे आसियान डेव्हलपमेंट का रिजनल का तर प्रत्येक विभागासाठी किंवा आपण म्हणू शकतो की एक रिजनसाठी ती एक बँक स्पेशल आहे. ठीक आहे, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूट नेमलेलं आहे म्हणून जे आसियान डेव्हलपमेंट बँक आहे ते रिजनल फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे. ऑप्शन सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अकाउंटिंग स्टँडर्ड 28 इज रिलेटेड विथ. आता अकाउंटिंग स्टँडर्ड 28 कशाचे रिलेटेड आहे? इम्पेअरमेंट ऑफ असेट. ठीक आहे, ऑप्शन नंबर आपला सी हा राईट आहे. या अकाउंटिंग स्टँडर्ड आता यामध्ये इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड, ठीक आहे, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आणि ओनली अकाउंटिंग स्टँडर्ड हे दोन्ही अकाउंटिंग स्टँडर्ड एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. दोन्ही पाठ करून ठेवा त्याच्यातली सिक्वेन्स. ठीक आहे, कुठला अकाउंटिंग स्टँडर्ड किती नंबरला आहे जसं विचारलं 28 नंबरचं कुठलं आहे तसं एक्झामला बऱ्याच वेळा येतात आणि 2 क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो आणि 2 मार्क इझिली भेटू शकतात. ठीक आहे, तर 28 नंबरचं लक्षात ठेवा, इम्पेअरमेंट ऑफ असेट म्हणजे आपलं ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए डिपार्टमेंट इन विच मॅनेजर हॅज कंट्रोल ओव्हर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड इन्व्हेस्टमेंट इन असेट इज कॉल. आता हा क्वेश्चन ॲज इट इज 2016चा रिपीट झाला आहे. 2016ला पण हा क्वेश्चन सेम टू सेम आलता, तोच 2017ला रिपीट झाला आहे. म्हणजे क्वेश्चन हे होऊ शकतं, तुम्हाला आधी सांगितलं होतं. आता हे कसं सेंटर आहे तर बेसिकली इन्व्हेस्टमेंट सेंटरचं काम आहे की रेव्हेन्यू किंवा एक्सपेन्सेस असेल ते कंट्रोल करणं बेसिकली. ठीक आहे, किंवा त्याचं मॅनेज करणं. तर हे इन्व्हेस्टमेंट सेंटरचं काम आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. रिपीट झालेला क्वेश्चन आहे सेम ॲज इट इज. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन लिस्टिंग ऑफ स्टॉक एक्सचेंज सिक्युरिटीज कॅन बी मेड इझिली काय ट्रान्सफरेबल म्हणजे त्या इझिली काय करू शकतो आपण ट्रान्सफर करू शकतो. आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे. क्वेश्चन नंबर 43चा. नेक्स्ट क्वेश्चन, ओपन एंडेड म्युच्युअल फंड आर ट्रेडेड देअर नेट असेट व्हॅल्यूमध्ये काय करतात ते आपण बेसिकली त्यांची किंमत मानली जाते. ठीक आहे, नेट असेट व्हॅल्यू ऑप्शन ए हा राईट आहे. आता हा क्वेश्चन थोडे रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, हा ओल्ड क्वेश्चन पेपर आहे म्हणून फक्त एकदा नजरे घालून घातला, बाकी याला जास्त वेटेज देण्याची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्पेक्युलेशन इन द स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे, स्पेक्युलेशन इन स्टॉक एक्सचेंज तर बुल हा पण आपला एक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचाच प्रकार आहे. हा पण एक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचाच प्रकार आहे. बेअर आणि स्टॅक हा देखील इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांचाच प्रकार आहे. पण ब्रोकर हा इन्व्हेस्टमेंट प्रकार म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचा प्रकार नाही, बेसिकली मध्यस्थी असतो, एक दलाल असतो. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती त्यांच्या मार्फत होत असते. ठीक आहे, तर ब्रोकर हा इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचा प्रकारातला नाही, बेसिकली तो तुम्हाला हेल्प करणार आहे. बाकी तिघही आहेत, बुल असेल, बेअर असेल किंवा स्टॅक असेल, हे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचेच प्रकार आहे. ठीक आहे, ते ट्रान्झॅक्शन करतात. बेसिकली ब्रोकर फक्त एक मध्यस्थी म्हणून काम करतो. नेक्स्ट आहे, ठीक आहे ना, कळालं नसेल तर एकदा शेअर मार्केट तुम्हाला सांगाल एकदा पाहून घ्या, त्यामधल्या सर्व टर्म आहे. याचा ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, एकदा शेअर मार्केट नक्की पहा, त्याच्यामध्ये खूप तुमच्या टर्म्स आहेत त्या क्लिअर होतील. कमर्शियल पेपर रिप्रेझेंट अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट इश्यूड फॉर द पर्पज ऑफ द कशासाठी वर्किंग कॅपिटलसाठी आपण त्यांना बेसिकली काढलेला. ठीक आहे, ऑप्शन नंबर आपला सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए फॅक्टरिंग अरेंजमेंट यूज इन इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स बाय एक्सपोर्टर हू एक्सपोर्टर देअर इज कॉल. ठीक आहे, तर त्याच्या बेसिकली देअर इज गुड्सला त्याला आपण काय म्हणू शकतो तर फॉरफिटिंग फॅक्टरी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, फॉरफिटिंग म्हणजे बेसिकली जप्त करणे. तर ऑप्शन नंबर आपला ए हा राईट आहे. आता असे क्वेश्चन थोडेसे आधी रिपीट व्हायचे कारण सिलेबस थोडा चेंज झाला आहे. ठीक आहे, 2018 नंतर सिलेबस चेंज झाला आहे आणि आपण पाहतोय क्वेश्चन पेपर 2017चा. ठीक आहे, या टर्म तुम्हाला आता थोड्याशा कमी पाहायला भेटतील एक्झाममध्ये, फक्त ते एक आपलं माहीत असावं म्हणून आपण एक क्वेश्चन पेपर पाहतोय. नेक्स्ट आहे, मॉडर्न मार्केटिंग कन्सेप्ट इज डॅश ओरिएंटेड कन्सेप्ट. ठीक आहे, आता हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो कारण हा आत्ता पण सिलेबसमध्ये टॉपिक आहे. तर मॉडर्न मार्केटिंग कन्सेप्ट आहे ती कशाच्या ओरिएंटेड आहे तर कन्झ्युमर ओरिएंटेड आहे. कन्झ्युमरला काय हवं या संदर्भात त्यामध्ये चर्चा केलेली असते. म्हणजे बेसिकली फॅक्टरीला काय हवं याचा विचार केला जात नाही, कन्झ्युमरला काय हवं त्यानुसार प्रोडक्ट बनवलं जातं. तर ती मॉडर्न मार्केटिंग कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. नेक्स्ट, सिन्स द इम्प्लिमेंटेशन ऑफ लिबरलायझेशन पॉलिसी इन इंडिया देअर हॅज बीन अ शिफ्ट फ्रॉम म्हणजे कोणापासून शिफ्ट झालं आहे तर बेसिकली आपण काय झालं आहे जे सेलर मार्केट आहे सेलर मार्केट त्यांच्यातून आपण शिफ्ट झाले कुठे बायर मार्केटपर्यंत. म्हणजे का तर आपलं सेलर ओरिएंटेड मार्केट होतं. पहा म्हणजे सेलरला काय पाहिजे त्यानुसार मार्केट काय करायचं प्रोडक्ट तयार करायचं आणि विकायचं. पण आता तुम्हाला सांगितलं की सेलरवरून बायरला काय पाहिजे म्हणजेच कन्झ्युमरला काय पाहिजे यानुसार आता प्रोडक्ट बनवलं जातं आणि ते विकलं जातं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा लिबरलायझेशन ज्या वेळेसपासून झालंय त्यावेळेस सेलर मार्केटपासून आपण पुढे बायर मार्केटला गेलेलो आहे. तर क्वेश्चनमध्ये ओव्हरऑल तेच म्हणलेलं आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, पॅट्रोनेज मोटिव्ह
इज अ मोटिव्ह विच इंड्यूस ए पर्सन टू बाय फ्रॉम अ पर्टिक्युलर शॉप. ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर शॉपमधूनच एखादे प्रोडक्ट परचेस करण्याचा हट्ट करतो त्याला आपण पॅट्रोनेज मोटिव्ह असं म्हणतो बेसिकली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्कोरेजिंग द डिमांड ऑफ ए प्रोडक्ट ऑर सर्व्हिस रेफर्ड ॲज. म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट घेण्यासाठी आपल्याला सेलरच काय करतो, नका घेऊ असं म्हणतो, त्यावेळेस आपण त्याला डिमार्केटिंग म्हणतो. ठीक आहे. म्हणजे बेसिकली मार्केटिंग ही पॉझिटिव्ह टर्म आणि डिमार्केटिंग ही निगेटिव्ह टर्म आहे. ठीक आहे. बेसिकली ऑप्शन बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रीन वॉशिंग रेफर टू आउटले अडॉप्टिंग ग्रीन ॲक्ट विथ अन अंडरलाइंग पर्पज ऑफ इन्क्रीज द प्रॉफिट. म्हणजे बेसिकली काही काही कंपन्या काय करतात, आम्ही खूप समाजासाठी करतोय किंवा आमचे प्रोडक्ट खूप हेल्दी आहेत, आमचे प्रोडक्ट समाजासाठी धोकादायक नाही किंवा आमच्या प्रोडक्टमध्ये कुठलंही केमिकल नाही आहे, अशा गोष्टी काही काही कंपन्या दाखवतात. त्यांचं एम काय असतो बेसिकली, तर प्रॉफिट त्यांचा वाढवायचा हाच एम त्यांच्या मागं असतो. ठीक आहे. तर बेसिकली आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. यामध्ये तेच म्हणलं आहे की जे ग्रीन वॉशिंग म्हणजे बेसिकली प्रोडक्ट हे केमिकलचं असतं बेसिकली, पण त्याला ग्रीन वॉशिंग म्हणजे काय, तर दाखवायचं वरतून वरतून की ते खूप हेल्दी आहे. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो प्रॉफिट जो आहे तो वाढवायचा असतो, त्याचा एक एम असतो तशा ॲडव्हर्टाइजमेंटचा. ऑप्शन सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाईल सेलिंग मोटर कार द रोल ऑफ डिसाइडर इन अ फॅमिली इज मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन मार्केटर्स. ठीक आहे. बेसिकली आपल्याला माहिती आहे जो करता असतो फॅमिलीचा त्याचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. सेलिंग असेल मोटर कारची किंवा कुठली गोष्ट परचेस सेल करायची असेल तर करताचाच रोल मेन असतो. ठीक आहे. तर आपला ऑप्शन नंबर सी हाच राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. In case of marketing research, which of the following is not source of secondary data? आता पेपर फर्स्टमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड पाहिला असेल. रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये एक प्रायमरी डाटा आणि एक सेकंडरी डाटा, एक दोन कन्सेप्ट देखील पाहिला असतील. ठीक आहे. डाटा ॲनालिसिसमध्ये तर प्रायमरी डाटा म्हणजे कोणता डाटा, जो आपण फर्स्ट हँड गोळा केलेला आहे, डायरेक्टली गोळा केला त्याला प्रायमरी म्हणतो. सेकंडरी म्हणजे कोणता, जो ऑलरेडी अवेलेबल आहे आणि तो आपण फक्त कलेक्ट करतोय त्याला आपण सेकंडरी डाटा म्हणतो. तर बुक अँड पिरियडिक्स हा काय सेकंडरी डाटा आहे का, येस आहे, कारण बुक्स ऑलरेडी आपल्याला असतात, आपण त्यातून फक्त इन्फॉर्मेशन घेतो, तर हा सेकंडरी. नंतर गव्हर्नमेंट रिपोर्ट कोणीतरी बनवले असतात, आपण ते फक्त पाहतो, आपण सेकंडरी डाटा आहे. नंतर इंटरनेट वेबसाईट्स म्हणजे इंटरनेट वेबसाईट कोणतरी डिझाईन केलेली असते, त्यामध्ये माहिती देखील भरलेली असते गोळा करून, म्हणजे तो पण सेकंडरी डाटा आहे. पण टेलिफोनिक सर्वे म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्याला कॉल करणार आणि त्याची माहिती कलेक्ट करणार, तुम्ही डायरेक्टली माहिती कलेक्ट करताय, कुठेही माहिती स्टोर वगैरे केलेली नाहीये, त्याला आपण प्रायमरी डाटा असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर आपला डी हा राईट आहे. इथे विचारलंय नॉट सोर्स ऑफ सेकंडरी डाटा. तर ऑप्शन तीनही वरचे सेकंडरी डाटाचे सोर्स आहे, फक्त ऑप्शन नंबर आपला जो डी आहे तो सेकंडरी डाटा नाही तर प्रायमरी डाटाचा सोर्स आहे. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 54चं ऑप्शन डी हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग नॉट ॲडव्हान्टेज ऑफ रिक्रुटमेंट फ्रॉम विथिंग. म्हणजे ठीक आहे, कंपनीच्या आतल्या आत जर एखादं रिक्रुटमेंट करायचं असेल तर त्याचा ॲडव्हान्टेज कुठला नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा वर्कर असेल त्याला सुपरवायझर करायचं, ठीक आहे, आतल्या आत भरती करायची, तर फर्स्ट आहे स्टॅबिलिटी फ्रॉम कंटिन्युटी ऑफ एम्प्लॉयमेंट इन्शुअर. ठीक आहे. हे आपलं ॲडव्हान्टेज आहे, इथं नॉट विचारलंय. म्हणजे एखादं स्टेबल राहण्याचं हे, म्हणजे एखादा एम्प्लॉय असेल फॉर एक्झाम्पल वर्कर आहे, ठीक आहे, त्याला सुपरवायझर केलं तर स्टॅबिलिटी राहणार त्याच्या एम्प्लॉयमेंटमध्ये, म्हणजे त्याला सोडून जाण्याचे एक प्रमाण कमी होणार आहे. ठीक आहे. ऑप्शन ए राईट आहे. ऑप्शन बी काय म्हणतोय, क्रिएशन ऑफ सेन्स ऑफ सिक्युरिटी अमॉंग एम्प्लॉईज. तर हे पण ॲडव्हान्टेज आहे, कारण लोकांना कळते की आपली बढती वगैरे होऊ शकते, आपली रिक्रुटमेंट होऊ शकते इथूनच. ठीक आहे. तर हे पण राईट आहे. इन्हान्सिंग द जर्नल मोरल ऑफ एम्प्लॉई. तर हे पण राईट आहे. ज्याचं मानधैर्य किंवा आपण म्हणू शकतो जे मोटिवेशन बेसिकली त्या गोष्टी वाढणारच आहे. ठीक आहे. विदिन रिक्रुटमेंट असल्यामुळे म्हणजे एम्प्लॉयला काय वाटेल, आपण 1 वर्ष जॉब केला, 2 वर्ष जॉब केला, 3 वर्ष जॉब केल्यानंतर आपलं प्रमोशन वगैरे होणार आहे, आपली बढती होणार आहे, आपण वर्करचं सुपरवायझर होऊ शकतो. ठीक आहे. ही एक पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये एक एनर्जी ती, म्हणजे ऑप्शन सी पण राईट आहे. पण ऑप्शन डी काय म्हणतोय, व्हॅरिड अँड ब्रॉडर एक्सपिरियन्स. असं नाही होत. म्हणजे विथिन जर एम्प्लॉयमेंट केली तुम्ही, म्हणजे ऑर्गनायझेशनच्या आतल्या आतच एम्प्लॉयमेंट केली तर ब्रॉडर एक्सपिरियन्स किंवा आपण म्हणू शकतो जे विविध प्रकारचा एक्सपिरियन्स आहे तो आत येत नाही, कारण जे आतले एम्प्लॉई त्यांनाच आपण प्रमोशन करतोय, नवीन एक्सपिरियन्स एम्प्लॉई येतच नाही. म्हणजे नवीन लोकांच्या काही आपण म्हणू शकतो आयडिया वगैरे, कारण नवीन लोकच येत नाही ऑर्गनायझेशनमध्ये, ती गोष्टी होत नाही. ठीक आहे. म्हणजे व्हॅरिड आणि ब्रॉडर एक्सपिरियन्स ही कन्सेप्ट तिथं कुठेतरी मृत पावते पहा. ठीक आहे. आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. नवीन एक्सपिरियन्स एम्प्लॉईचा येतच नाही, कारण ती जे एम्प्लॉई आहे त्यांच्यात पुढे भरती केली जाते. तर ऑप्शन डी हा राईट आहे. इथं विचारलंय नॉटच्या दृष्टिकोनातून ऑप्शन डी हा राईट आहे.